हॅलो, कसे आहात सगळे? तर हा व्हिडिओ मी कधी पोस्ट करणार आहे मला माहीत नाही. पण मी काही वस्तू खरेदी केल्या आहेत आणि मला असं वाटतं की मी त्याचे रिव्ह्यूज तुमच्यासोबत शेअर करावे, की त्या वस्तू मला कशा वाटल्या आणि खरंच त्या वर्थ इट आहेत का? त्यातल्या काही वस्तू तर जवळजवळ व्हायरल आहेत Instagramवरती आणि मला खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये. म्हणजे कुठली गोष्ट व्हायरल झाली तर मला असं वाटतं की मी ती ट्राय करावी. सो मी त्या काही वस्तू त्यातल्या खरेदी केलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत ते मी तुम्हाला सांगते. सो स्टार्ट करूयात. हे आहे शुगर फ्रीचं स्टिविया. खरं तर मला हे माहीत नव्हतं की असाही काही प्रकार येतो जो साखरेला रिप्लेस करतो. आणि मला हे सजेस्ट केलं होतं माझ्या कुठल्या तरी एका फॉलोवरने. मला कमेंट केली होती की तू स्टिविया वापरू शकतेस. सो खरंच मला तिचं नाव आठवत नाही आहे, पण मग मी हे ट्राय केलं आणि मी ओपन केलेलं आहे हे. म्हणजे मी यूज केलं आहे. मी 2 दिवस झाले, म्हणजे 2-3 दिवस झाले तुम्ही बघत असाल की मी माझं रुटीन चेंज केलं आहे. मी थोडासा योगा, जसं मला जमेल तसं एक्सरसाइज वगैरे करते, योगा करते. आणि माझं डाएट पण मी चेंज केलं आहे. सो मला सकाळी मी काय करते आता सध्या तरी, सकाळी उठल्यानंतर मी ब्लॅक कॉफी घेते. पण मला जर असं वाटलंच संध्याकाळी आल्यानंतर की मी थकले आणि मला कॉफीची गरज आहे, तर मी ह्याचा 1-2 वेळा वापरले. मी ह्याचे 2 चमचे मी टाकले आणि हे खरंच खूप स्ट्रॉंग आहे, खूप गोड पण आहे. आणि तर मला माहिती नाही याच्यामध्ये शुगर असते नसते, काय हा प्रकार काय आहे मला खरंच माहीत नाही, पण हे गोड नक्की आहे. सो मी हे छान आहे, म्हणजे माझ्या मते तरी हे प्रकार मला माहीत नाही, खरंच ऑनेस्टली सांगते हे काय आहे. स्टिविया हा शुगरचं रिप्लेसमेंट आहे आणि मी हे वापरते. सो हे छान आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता, म्हणजे जर तुम्हाला साखर बंद करायची असेल माझ्यासारखंच तर होतं. आणखी एक व्हायरल प्रोडक्ट आहे जे मी शेअर केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आणि ते मी वापरताना पाहिलं होतं. रश्मिकाचा जो गेट रेडी विथ मी का मॉर्निंग रुटीनचा काहीतरी व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये तिने हे पर्पल कलरचं कोलगेट वापरलं. हे लॉन्च झालेले खूप कमी दिवस झालेत आणि मी हे पाहिलं होतं, पण मला असं वाटलं की कसं असेल कसं नाही, पण तिने वापरताना पाहिल्यानंतर मला पण एक्साइटमेंट वाढली आणि हे खरंच असं खूप असं पर्पल, खूप गोड पर्पल कलरचं आहे आणि मला खरंच फरक जाणवला. म्हणजे इतके माझे टीथ्स असे येलो नाही आहेत, पण तरी पण मला असं वाटलं की छान फ्रेश झाले त्याच्याने माझे दात. तर खूप मस्त प्रोडक्ट आहे. त्यानंतर मी आता रिसेंटली परचेस केलं आहे फ्रोदर, जे की मी कॉफीसाठी मागवलं आणि खूप दिवसांपासून मी बघते इन्स्टावरती फ्रोदरने कॉफी बनवतायत आणि सगळं विस्क करण्यासाठी हे वापरतायत. सो मला खूप दिवस झालं घ्यायचं होतं, तर मी हे झेप्टोवरून मागवलं आहे आणि खरंच हे खूप छान आहे. म्हणजे तर हे असं आहे. सो तुम्हाला याच्यामध्ये ना सेल टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे बंद करून असं प्रेस करून याला वापरायचं आहे. तर हे पण खूप छान आहे. सो हे पण मला ट्राय करायचं. सो याचा मी ट्राय केलेला व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. याच्यासोबत वॉरंटी पण आली आहे बहुतेक. हां, याच्यासोबत काहीतरी 6 मंथ्सची वॉरंटी आहे. असं कार्ड आलेत 2. हां, वॉरंटी कार्ड आहे, याच्यावरती वॉरंटी पण आहे आणि याची लिंक मी तुम्हाला, ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे ॲम्ब्रेनचं पॉवर बँक. तर झालं असं की 2-3 दिवसांपूर्वी काय झालं, मी घरी होते आणि लाईट गेली, सकाळी लाईट गेली आणि लिटरली माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती आणि टी व्ही पण चालत नाही लाईट गेल्यानंतर. मग चार्जिंग पण नाही फोनमध्ये. दिवसभर मी अशी वेड्यासारखी, म्हणजे मला असं डोकं माझं हे झालं होतं, कारण फोन बघण्याची सवय आहे, टी व्ही बघण्याची सवय आहे आणि घरी असलं की मग आपल्याला होतं की फोन पाहिजेच बाबा, किंवा कोणाचे काय कमेंट्स आलेत, कोणाचे म्हणजे कोणी आपल्याला फॉलो केलंय किंवा कोणाचे काय मेसेजेस आलेत का, ह्या सगळ्यासाठी मला फोन इतका गरजेचा वाटतो. आणि इवन आम्ही आता सुरतला गेलो होतो तेव्हा पण माझ्याकडे पॉवर बँक नव्हता आणि आम्हाला काय करावं लागायचं. आता मी धीरजला 2-3 वेळा सांगितलं की गाडीला तू चार्जिंग पॉईंट लावून घे, पण तरी पण तो पण इग्नोर करतोय. सो मग मी काय विचार केला की मी पॉवर बँक घेते, म्हणजे कुठेही जाताना हे गरजेचं आहे, खरंच हे खूप गरजेचं आहे. सो झालं असं की आम्ही आता जेव्हा सुरतला जात होतो ना, तेव्हा पण आम्हाला माझ्या फोनची चार्जिंग लगेच संपते, म्हणून आम्हाला कुठे ना कुठे थांबावं लागायचं आणि जिकडे थांबलं मग तिकडे मी चार्जिंगला लावण्यासाठी असं चार्जर घेऊन मग मी त्यांना सांगणार, मग ते लावणार. आणि मग धीरजला ते अजिबात आवडायचं नाही की मी त्याला सांगते आणि ते लोक चार्जिंगला लावतात, तर त्याला पटत नव्हतं. त्यामुळे मग मी विचार केला की आपण पॉवर बँक घेऊया. तर हे पॉवर बँक आहे ॲम्ब्रेनचं, 20,000 mAh लिहिलं आहे याच्यावरती आणि याची पण लिंक मी तुम्हाला देते. हे पण मी ब्लिंकिटवरून मागवलं आहे. तर मी हे म्हणजे मला खूप हे गरजेचं वाटलं, खरं सांगते. तर ह्याचं असं पॅकिंग आलं आहे
हे हेवी आहे, पण मी याचे रिव्ह्यूज वाचलेत आणि रिव्ह्यूज वाचल्यानंतरच मी हे मागवलंय, कारण ह्याचे रिव्ह्यूज खूप होते. ह्याच्यामध्ये 3 कलर्स येतात, ब्लॅक पण होता, पण मला हा जास्त आवडला. हा थोडासा ग्रीन, डार्क ग्रीन कलरचा आहे. त्याच्यासोबत चार्जर पण आहे त्याचं. ओके, तर हे चार्जर आलंय आणि हा पॉवर बँक आहे. सो हे याचे पण रिव्ह्यूज मी वाचले होते की 2-3 तुम्ही आयफोन पण प्लग करू शकता, तुम्ही साधा फोन पण लावू शकता, असे 2 फोन एक सोबत लागतात, त्यानंतर आयफोन पण लागतो, असे 3 वस्तू तुम्हाला एक सोबत कनेक्ट करता येतील याच्यासोबत. आणि याची पॉवर पण म्हणजे बॅटरी पण खूप जास्त चालते. सो एक नंबर प्रोडक्ट, म्हणजे माझ्या सगळ्यात जास्त गरजेचं जर कुठलं प्रोडक्ट असेल ना यामध्ये तर हे आहे. हे सेंटेलाचं लाईट क्लेन्झिंग ऑइल आहे. याच्या आधी मी DHCचं वापरलं. मी मागे शॉपिंग केली होती टीरामधून आणि त्यांनी मला एक छोटंसं असं सॅशे दिलं होतं क्लेन्झिंग करणं, म्हणजे एक सॅम्पल सॅशे असतं ना ते दिलं होतं. आणि मी ते लावल्यानंतर मला खूप लाईट वेट आणि खूप छान वाटलं. मी DHCचं वापरायचे, ते पण व्हायरल प्रोडक्ट होतं त्यामुळे मी मागवलेलं आणि ते पण छान आहे. पण हे त्याच्यापेक्षा सुद्धा लाईट वाटलं मला आणि मग मी हे मागवलं. तर मला हे ऑफर्समध्ये मिळालं. सो मी हे पण ओपन करते, दाखवते तुम्हाला. आणि याची क्वांटिटी खरंच खूप जास्त आहे. ही अशी बॉटल आहे सेंटेलाची आणि बॉटल इतकी रिच, अशी इतकी रिच वाटते. आणि प्रोडक्ट पण खरंच खूप छान आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही हे घ्या म्हणून, पण जर तुम्हाला काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. लाईक माझ्यासारखी ॲक्ने प्रोन स्किन असेल तुमची तर तुम्ही हे ट्राय करू शकता. सो हे पण खूप छान प्रोडक्ट आहे. मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये मी परफ्यूम लाईक बॉडी मिस्ट वापरत होते आणि मला त्याच्यावरती पण कमेंट आलेली की तू कुठलं बॉडी मिस्ट वापरतेस. तर हे ना प्लमचं व्हॅनिला वाईब्सचं बॉडी मिस्ट आहे. इतकं छान आहे, म्हणजे हे खूप जवळजवळ 2 ते 3 तास टिकतं. खूप जास्त नाही टिकत म्हणणार मी, पण 2 ते 3 तास बॉडीवरती राहतं. आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे, म्हणजे व्हॅनिला आपण म्हणू शकतो. व्हॅनिलाचा फ्रेग्रन्स आहे, म्हणजे आपण व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे खातो लाईक तसा. आणि छान आहे, ओव्हरऑल मस्त आहे आणि खरंच अफोर्डेबल आहे. 550 रुपयांचं आहे आणि ऑफर्समध्ये हे तुम्हाला अजून कमीमध्ये मिळू शकतं. तुम्ही नायकावरून घेऊ शकता किंवा तुम्ही असं झेप्टो, स्विगी, इन्स्टामार्टवरून पण तुम्ही याला मागवू शकता. आणि हे ऑफर्समध्ये असतं ऑलवेज, हे कधीच ॲज इट इज प्राईजला मिळत नाही. सो हे नेहमी ऑफर्समध्ये असतं आणि हे खूप छान आहे. म्हणजे लाईक थोडंसंच इथेच कुठेतरी जायचं असेल बाहेर आणि लगेच यायचं असेल परत तर मग मी हे वापरते. काही दिवसांपूर्वी मी टीरामध्ये गेले होते आणि मी खूप एक छान परफ्यूमच्या शोधात होते. पण तुम्हाला माहितीच असेल की EDPचे परफ्यूम्स असतात ना ते खूप जास्त कॉस्टली येतात आणि माझं तेवढं बजेट नव्हतं खरं तर एवढं कॉस्टली परफ्यूम घेण्याचं. पण मला आवडला होता YSLचा परफ्यूम आणि तो जवळजवळ 10 म्हणजे छोट्यातलं छोटं त्याचं जवळजवळ काहीतरी 8,000चं वगैरे होतं आणि माझं खरंच तेवढं बजेट नव्हतं, त्यामुळे मला खूप असं दुःख होत होतं. पण मी त्याच्या सिमिलर असा फ्रेग्रन्स शोधत होते पण मला मिळालं नाही. आणि छान असा लक्झरी मध्ये हवा होता, पण माझं बजेट लक्झरी नव्हतं, माझं बजेट थोडंसं कमी होतं, थोडं म्हणजे खूप कमी होतं. आणि मला जो परफ्यूम आवडत होता तो जवळजवळ 8,000-10,000च्या वर होता. पण मी खूप शोधलं, म्हणजे मी वाकडला गेले होते मॉलमध्ये, पण मी सगळीकडे शोधलं पण मला माझ्या रेंजमध्ये असा एकही परफ्यूम भेटत नव्हता. त्यानंतर मग मी थोडंसं एक लक्ष देऊन जवळजवळ 1 तासभर मी परफ्यूमसाठी घालवला आणि नंतर मला एक परफ्यूम आवडला. हा परफ्यूम आहे मार्क अँड स्पेन्सरचा, स्वस्तात मस्त, एकदम भारी परफ्यूम आहे आणि एकदम लाईट असा लेव्हेंडरचा फ्रेग्रन्स येतो याला. याचं जे बेस फ्रेग्रन्सेस आहेत ना ते वुडी, फ्रुटी, फ्लोरल आणि ॲम्बर असं आहे. सो हे मेंडेरियन अँड यांग असं काहीतरी नाव आहे याच्यावरती, मला माहित नाही मी नीट प्रोनाऊन्स करते की नाही बरोबर, पण मेंडेरियन यांग असं काहीतरी नाव आहे. तर हा परफ्यूम कसा अफोर्डेबल रेंजमध्ये होता. मला जे परफ्यूम आवडले होते तर त्याच्यापेक्षा खूप 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 कमीमध्ये मला हा परफ्यूम भेटला आणि खरंच खूप छान आहे. लेव्हेंडर एकदम सूदिंग, आपण म्हणतो ना सूदिंग, असं सूदिंग लेव्हेंडर, बस बाकी काहीच नाही, एकदम सूदिंग लेव्हेंडर आहे आणि खरंच खूप वेळ टिकतो. म्हणजे मी हा स्प्रे करून बघितला माझ्या स्वतःवरती, जवळजवळ 5 ते 6 तासाचं याचं म्हणजे होतं माझ्या बॉडीवरती, 5-6 तास. छान आहे, म्हणजे रिॲप्लिकेशनची गरज आहे खरं तर 5-6 तासानंतर, पण तरी त्याच्या प्राइस रेंजमध्ये बघायला गेलं तर खूप छान आहे. तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. झालं असं, त्यानंतर मग मी शोधत होते, म्हणजे जो मला परफ्यूम आवडला होता ना त्याचा मी ड्यूप शोधत होते, त्याच्यामध्ये मी छोटा साईज शोधत होते, त्याच्यामध्ये कुठेच छोटा साईज नव्हता.
आणि मी खूप खूप शोधला. YSLचा जो परफ्यूम आहे तो मला खूप आवडला होता, पण त्याच्यामध्ये छोटा साईज कुठेच नव्हता. आणि त्यानंतर मग मी टीरामधून सफोरामध्ये गेले आणि मी तिकडे विचारलं की म्हणजे मी परत टेस्टर्स घेत होते लाईक ॲज युजल, असंच की द्या बघू मला कसं आहे, मला ट्राय करायचं. म्हणजे माझं परफ्यूम घेऊन झालं होतं तरी पण मी टेस्टिंग घेत होते. मग तिकडे मी त्याला विचारलं याच्यामध्ये छोटा साईज आहे का YSLमध्ये, आणि तो हा म्हणाला. म्हणजे मला इतकं वाटलं की अरे, म्हणजे मी हा परफ्यूम घेण्यापेक्षा खरं तर मी YSLचा परफ्यूम घेतला असता छोट्या साईजमध्ये, कारण मला तो खूप आवडला होता. मग नंतर मग मला थोडंसं असं वाईट वाटायला लागलं की अरे यार शी, आता कसं करणार, आता हा रिटर्न पण घेणार नाही. खूप वाईट वाटलं. मग मी त्याला म्हटलं की मला टेस्टर्स मिळू शकतात का इफ मी तुमच्याकडून काही परचेस करते तर. सो त्याने मला, आणि हां, याच्यासोबत पण मी टेस्टर्स घेतले होते लॅनकॉमचे, जे की मला त्यांनी 3 दिले होते लॅनकॉम परफ्यूमचे टेस्टर्स. सो हे त्यांनी मला 3 टेस्टर्स दिले होते. त्याच्यामध्ये काही खूप जास्त प्रोडक्ट नाही आहे, पण या प्रोडक्टपेक्षा जास्त हॅपी मी हे प्रोडक्ट्स घेऊन झाले होते. तर असे जवळजवळ 1-1, 1.5 ml असे छोटे छोटेसे टेस्टर्स मला त्यांनी दिलेत. आणि हेच मी खूप दिवस चालवणार. म्हणजे जर मी कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी आणि मीटिंगसाठी कुठे बाहेर केलं तर मी हे लावून जाणार आहे. आणि हे असंच एव्हरीडे यूज. सो मी हे घेतलं आणि हे 3 टेस्टर्स मला त्यांनी दिले होते. माहीत नाही, मी खूप खुश झाले होते. लॅनकॉमचे टेस्टर्स त्यांनी दिले, पण मला जो आवडला होता परफ्यूम तो होता YSLचा. पण मग मला त्याचे टेस्टर त्यांच्याकडे मिळाले नाही कारण अवेलेबल नव्हते. मग तिकडून मग मी गेले सफोरामध्ये. सो मग मी काय केलं, म्हटलं तर काय घ्यावं. एक तर सगळ्या वस्तू होत्याच माझ्याकडे, म्हणून मग मी काय केलं, एक हे क्लिनिकचं मॉइश्चर सर्च म्हणून मॉइश्चरायझर आहे, जे की खूप व्हायरल आहे आणि खूप महाग आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी छोटंसं, म्हणजे किती mlचं आहे हे, 15 mlचं हे आहे मॉइश्चरायझर. सो हे मी घेतलं कारण मला YSLचे टेस्टर्स हवे होते. लिटरली मला YSLचे टेस्टर्स हवे होते, म्हणून मी हे घेतलंय छोटं 15 ml वालं. तर हे खरंच छान आहे, म्हणजे वर्थ इट आहे. पण म्हणजे फक्त हायड्रेशन देतं, म्हणजे माझा ॲक्ने वगैरे त्याच्यावरती ते काहीच काम करणार नाहीये. हे फक्त माझ्या स्किनला हायड्रेशन देणार आहे. सो हे पण मी घेतलं. आणि त्याच्याच सोबत मग मला त्यांनी 2 हे दिले होते, काय म्हणतात त्याला, 2 YSLचे परफ्यूम्स दिले होते. एक होतं साधं बेसिकवालं, एक होतं इंटेन्सवालं. सो हा परफ्यूम आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी परफ्यूम असेल. मी आता सुरतला गेलेले तेव्हा पण मी हाच वापरलेला, म्हणजे हा एवढा होता. सो मी एवढा वापरला. आणखी एक वेळ मला हा जाईल. त्यानंतर जो बेसिकवाला आहे ना, तर तो आता एवढाच दिला आहे त्यांनी मला खरं तर आता मी हा वापरलेला नाही आहे अजून, तर हा मी तसंच ठेवणार आहे. सो इतका सुंदर परफ्यूम मी आजपर्यंत कुठेच बघितला नाही. इतकं म्हणजे लाईक माय चॉईस ऑफ परफ्यूम. म्हणजे मी आता वाट बघते की काहीतरी मला कुठेतरी पैसे हवेत आणि मी याची मोठी बॉटल घ्यावी. म्हणजे इतका आवडला मला हा परफ्यूम आणि मी खूप दिवसांपासून वाट बघते, पण होप सो मी घेईल लवकरच. तर खूप 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 क्यूट. आणि हे तर मी लिटरली म्हणजे मला असं होतं की मी ह्या छोट्याशा टेस्टर्ससाठी मी एवढं मोठा म्हणजे 15 mlचा मॉइश्चरायझर घेतला आहे. याचीही लिंक मी देते. आणि हा परफ्यूम तुम्ही जाऊन टेस्ट करा. तुम्हाला जर काही चांगला परफ्यूम हवा असेल आणि तुमचं बजेट तेवढं एक्सटेंड करत असेल, इव्हन माझंही बजेट तेवढं एक्सटेंड नाही करत आहे परफ्यूमसाठी, पण थोडं सेव्ह करून मी तो घेणार. मी हा परफ्यूम आत्ता नाही घेणार आहे, पण मी नक्कीच घेणार आहे लवकरच. सो छोटेसे परफ्यूम्स आहेत, खूप क्यूट. त्यानंतर मग मी घेतलं मॅकचं NC42. सो ह्याच्यासोबत मला त्यांनी काही टेस्टर्स दिले होते. त्याच्यासोबतच मला त्यांनी टेस्टर दिले होते. हे सेंटेलाचं जे आहे ना, ह्याच्याच सोबत मला ते टेस्टर्स मिळाले होते. आणि मग मला हा पण प्रोडक्ट आवडला. सो मी हा ऑनलाईन ऑर्डर केला आणि हा मी स्टोअरमधून घेतला होता. NC42 एक नंबर कव्हरेज आहे. याच्या आधीसुद्धा माझ्याकडे सेम मॅकचा होता आणि मला माहिती आहे की तो खूप जास्त वेळ स्टे करतो आणि असं अजिबात वाटत नाही की आपण कुठले पावडर लावलं आहे वगैरे. पण शेड फक्त बरोबर असला पाहिजे. तर तुम्ही तुमचा शेड जाऊन चेक करू शकता, त्यानंतर तुम्ही परचेस करा. सो याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे असं एक प्रोडक्ट जर कुठलं असेल की रेकमेंड करायचं म्हणून मी जर तुम्हाला कुठलं प्रोडक्ट सांगत असेल हेअरसाठी, तर ते आहे ओलाप्लेक्स. हे ऑइल खूप कॉस्टली आहे खरं सांगायचं झालं तर, खूप जास्त. पण हे एवढीशी बॉटल तुम्हाला जवळजवळ 1-1.5 वर्ष जाते माझ्या मते तरी, कारण मी हे 1 वर्षापूर्वी घेतलेली बॉटल आहे आणि तरी याच्यामध्ये एवढं बाकी आहे.
सो हे खूप महाग आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे एक हीट प्रोटेक्टर म्हणून जर कुठलं प्रोडक्ट काम करत असेल ना तर हे आहे. कारण मला असं जाणवलं की हे लावल्यानंतर 1-2 ड्रॉप्स घ्यायचे असतात. हे लावल्यानंतर केस शायनी दिसतात, मॅनेजेबल दिसतात आणि त्यानंतर हीट प्रोटेक्ट पण करतात. म्हणजे मी स्ट्रेटनिंग खूप जास्त करत होते, आता सध्या तरी मी बंद केलंय, पण स्ट्रेटनिंग मी खूप जास्त करते. त्यामुळे हे प्रोडक्ट जे आहे ना याने मला माझ्या केसांना खूप जास्त वाचवलेलं आहे. मला माहिती आहे की हे खूप महाग आहे पण याच्यामध्ये आता छोटी साईज पण नाही का वरती येते. सो खूप मस्त. ज्या वेळेला मी हे घेतलं होतं तेव्हा छोटं साईज आलेलं नव्हतं, तेव्हा त्यांच्याकडे बहुतेक 10 का 15 ml चे छोटं साईज येते. सो तुम्ही ते ट्राय नक्कीच करू शकता. खूप कमी प्रोडक्ट आहे पण खूप दिवस जातात. फक्त 2 ते 3 ड्रॉप्स तुम्हाला लागतात. तुम्ही केसांना लाईक वॉश केल्यानंतर, ड्राय केल्यानंतर तुम्ही अप्लाय करायचे आणि लाईक यू विल लव्ह युअर हेअर्स. आणि हे खूप छान, याचा सुगंध खूप मस्त आहे. सो मस्त मस्त प्रोडक्ट आहे. सो तुम्ही हे पण एकदा ट्राय करू शकता. जर तुमचे खूप डॅमेज मॅनेजेबल नसतील, लाईक अनमॅनेजेबल हेअर्स असतील तुमचे, तर तुम्ही हे प्रोडक्ट तुम्ही ट्राय करू शकता. हे लॅनेटचं लिप मास्क जे मी आता एक वापरते आणि हे माझं सेकंडवालं, मी हे दुसरं नवीन घेतलंय. सो हे आता संपत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम थोडंसं बाकी आहे. आणि हे इकडे का झालंय माहिती आहे का, आता मी गाडीवर होतो उन्हामध्ये ना, तर ते डिक्कीमध्ये होतं आणि ते उन्हाने ना ते असं इकडे तिकडे झालं बहुतेक. सो हे रात्री अप्लाय केलं, सकाळी उठलं तरी लिप्स मॉइश्चराइज असतात. म्हणजे खूप छान प्रोडक्ट आहे. पण हे पण थोडंसं महाग आहे पण तुम्ही एवढं स्पेंड करू शकता, राईट. असंच वॅझलिन पण काम करतं. बाकी खूप सारे लिप बाम्स आहेत जे काम करतात. वॅझलिनचं असं टिनवालं एक येतं, डब्बावालं, तर ते पण खूप छान काम करतं. पण हे फक्त स्वतःसाठी, लाईक स्वतःला लक्झरी फील देण्यासाठी किंवा स्वतःला पॅम्पर करण्यासाठी म्हणून जर कुठलं प्रोडक्ट असेल तर मग हे आहे. आणि हे खरंच इतकं काही इफेक्टिव्ह म्हणता येणार नाही की खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. खूप जास्त याने लिप्स हायड्रेशन होतात, लगेच ड्राय लिप्स चॅप लिप्स अशा कव्हर होतात, अजिबात नाही. हायड्रेशन मिळतं आणि स्वतःला चांगलं फील करण्यासाठी हा प्रोडक्ट एक स्प्लर्ज म्हणून म्हणू शकतो आपण की हे प्रोडक्ट घेऊ शकतो. सो माझं हे संपत आलं त्यामुळे मी हे एक घेतलं. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.